श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9वा. रजक राजा झाला. श्रीपाद श्रीवल्लभ हे कुरवपूर ह्या क्षेत्री वास्तव्य करीत होते. ते दत्त अवतारी होते. नित्य नेमाने ते गंगेच्या काठी स्नानासाठी येत होते. गंगेच्या काठी संध्या करत होते. संपूर्ण दिवस त्यांची परमार्थाची वाटचाल सुरू असे. या गंगा नदीच्या काठावरती गावातील एक परीट रोज कपडे धुण्यासाठी येत होता. गावातील लोकांचे कपडे तो धुत असे. कपडे धुण्यापूर्वी तो श्रीपाद श्रीवल्लभाचे दर्शन घेत असे आणि नंतरच आपल्या कामाला लागत असे. अनेक दिवस या रचकाने हा उपक्रम सुरू ठेवला होता. श्रीपाद श्रीवल्लभ त्या पर्यटाची प्रामाणिक भक्ती पाहून त्याला आशीर्वाद देत होते. एके दिवशी नदीच्या काठाजवळून एका मुसलमान राजाची मिरवणूक चालली होती. अनेक मंडळी या मिरवणुकीमध्ये सामील होते. सर्वांच्या अंगावरती उंची कपडे होते. बरोबर हत्ती घोडीही होते. निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यांचे मधुर सूर होते. ती सुंदर मिरवणूक पाहून परीट थक्क होऊन ती बघतच बसला. याच वेळी स्वामी तेथे आले. परीट बाजूला झाला. स्वामींना त्याने वंदन केले. परीट मनात विचार करू लागला. या राजाने मागील जन्मी खूपच पुण्याई केली असेल. त्यामुळे या जन्मी त्याला मोठ्या प्रमाणात वैभव प्राप्त झाले आहे. सुखाच्या राशी त्याच्या पायाजवळ पसरल्या आहेत. मी मात्र खूप कष्ट करतो. मला काहीच वैभव नाही. परीटाने आपले कपडे धुण्याचे काम पूर्ण केले आणि तो घरी गेला. रात्रभर त्याच्या चित्तात राजाची मिरवणूक होती. माझ्या आयुष्यात मला राजा होता येईल का? हाच विचार तो करू लागला. परीटाच्या चित्तातील राजा बनण्याचा विचार काही केला जाईना. दुसऱ्या दिवशी परीट नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी नदीकाठी आला. त्याला स्वामी दिसले. त्याने मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींनी परीटाच्या मनातली इच्छा जाणली व त्याला विचारले, तू या जन्मी राजा होण्याची इच्छा करतोस की पुढील जन्मी राजा होण्याचा विचार करत आहेस? परीट हुशार होता. तो म्हणाला, या जन्मातील बरेच दिवस निघून गेले आहेत. तरी या जन्मी राजा न बनता पुढील जन्मी राजा बनावे ही इच्छा आहे. स्वामींनी परीटाला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुझ्या इच्छेप्रमाणे तू पुढील जन्मी राजा होशील. हा माझा आशीर्वाद आहे. तुला पुढच्या आयुष्यातही माझे दर्शन होईल. काही दिवसातच तो परीट आजारी पडला व इहलोक सोडून गेला. पुढे तो रजक बेदरच्या राजवंशामध्ये जन्माला आला. प्रजेवर त्याने अपार प्रेम केले. कितीतरी सुख वैभव त्याला भोगता आले. राजा बनण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. एके दिवशी स्वप्नामध्ये स्वामींनी त्याला दर्शन दिले. मागच्या जन्माचा सारा इतिहास कथन केला. राजालाही मागील जन्माची आठवण झाली. परीटाने स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. म्हणून तर त्याला वैभव भोगता आले. स्वामींची कृपा त्याने प्राप्त करून घेतली. सद्गुरूंच्या कृपेने जीवन पालटून गेले. श्री स्वामी समर्थ.